शांत बसा नीट बघतोय. Kachra nikari,
सबका बुरा हाल। गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। सुन भैया सुन बेना, मेरा है यह कहना, सब्जी के छिलके कतरन जो फल के, घर में पड़ी धूल डस्ट हमको देता भारी कर, पूजन के बाद बची राख फूल पाती है, वो चीजें सड़ी गली बीमारी लाती है। देख 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 कचरा यूं न कहीं फेंक, देख 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 कचरा यूं न कहीं फेंक, देख मान भी जा बात मेरी, देख यूं न टाल। गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। टिक 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 कसम ये खाए रे, टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए। राम जी से कह देना जय सिया राम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। राम जी से कह देना जय सिया राम, राम जी से कह देना जय सिया राम। केसरी के लाल मेरा छोटा सा एक काम, केसरी के लाल मेरा छोटा सा एक काम। राम जी से कह देना जय सिया राम, राम जी से कह देना जय सिया राम। दीन हीन के सहारे महावीर तुम हो, दीन हीन के सहारे महावीर तुम हो, अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो, अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो, अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो। हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम, हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। अपने राम जी से कह देना जय सिया राम, अपने राम जी से कह देना जय सिया राम। महाबली महाजोधा महासंत तुम हो। पूजन संपन्न होत आहे। सर्व उपस्थित प्रसंगी सर्व ग्रामस्थ, श्रीराम विकास मंडळ मुंबई पुणे पैकी सर्व मंडळांचे ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत होते आणि त्यांच्या संकल्पनातून संपन्न होणारा भगवान की जय, माऊली जाणे ईश्वर महाराज की जय। अब श्री तुकाराम महाराज शिंदे यांच्या हस्ते पीठ कापून या सोहळा संपन्न होत आहे। प्रभू श्री रामचंद्र ग्रामस्थ महिला मंडळ यांनी मंदिरामध्ये बसून जायचं आहे। सोळा दिवस
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आजची कीर्तन सेवा प्रतिवर्षाप्रमाणे अभद्र श्री तुकाराम महाराज शिंदे यांची होत आहे. तरी सर्वांनी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यायचा आहे. त्या कीर्तन सेवेचा लाभ घ्या.
आपापल्या जागेवर बोला 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 दुष्ट निर्धारले की ते एका बरोशीचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती असं गृहीत धरून पुढे गेलेलो आहे. पाहून घ्या, वाचून घ्या, माहित नसेल त्यांनी. उठू नका कोणी. डोळ्यांनी पाहतो. आमदारांच्या घरी आम्ही जातो तेव्हा अशी ज्याची अडचणी असते, कुणाचा मुलगा आजारी, कुणाची बायको आजारी, हॉस्पिटलमध्ये, ज्याला बिलकुल कुणाचा सहारा नाही, असे हे गोरगरिबांचे कैवारी. काय भगवंताने त्यांना एक दैविक शक्ती दिलेली म्हणावी लागेल. त्यांच्या खिशामध्ये जो हात जातो, हात भरून बाहेर येतो. असं किती दिवसभर आम्ही पाहत राहतो. आम्हाला मोठं आश्चर्य वाटतो. या आपल्या विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, पण एवढा मोकळ्या मनाचा, एवढा जरी कमी असली तरी आम्ही भक्कम गावरेकोण जो गाव आहे, नोकरशाही मंडळी असतील, सर्व आम्ही तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहोत. ही भगवान श्रीराम प्रभूच्या चरणी ग्वाही देतो. दुसरे सांगा 10 गावं वाड्यावरती आहेत, परंतु ही एक गावरेकोण एक पहिलीच एक ग्रामपंचायत अशी आहे. आणि त्याच्यामध्ये आता माझी वसुंधरा याच्यामध्ये आम्ही गेलेलो आहोत. पण थोडेसे पॉइंट जे रस्त्याचं दोन्ही साईडला राहिलेले आहेत, त्याचे 3-3 पॉइंट आमचे मायनस होतात. तेवढी एक विनंती आहे तुम्हाला, त्या
वसुंधरामध्ये पुढे आमचा नंबर लागावा, चांगले मार्क मिळावे, आम्हाला तिकडून मोठं बक्षीस मिळावं ही अशी आम्ही अपेक्षा ठेवलेली आहे, तेवढी आमची पुरी करावी अशी मी विनंती करतो. आणि हा तर 500 मीटरचा रस्ता होईल, इकडे 200 तिकडे 200 सरासरी धरला तर वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा संपूर्ण गावाच्या वतीनं, लोकांच्या मंडळाच्या वतीनं आपलं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. आणि हॅलो, आमदार आमचे जोपर्यंत गोरगरिबांच्या खांद्यावर हात टाकतायत, गरिबांचा आशीर्वाद घेतायत, तोपर्यंत समोरचा कुणी किती जरी बलाढ्य असला तरी त्याची ताकद आमदारांसमोर चालणार नाही, मी या ठिकाणी माहिती देतो. पण ज्यांचा स्वभाव पहिल्यापासून आहे आणि तो तसाच राहणार अशी राम प्रभूंकडे मी चरणी मस्तक करतो, विनंती करतो. आणि मी आता आमदार साहेबांना 2 शब्द बोलण्यासाठी यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतोय. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज आपल्या या रस्त्याचं उद्घाटन आणि प्रभू रामचंद्रायांचं दर्शन अशा या दुहेरी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, आमच्याकडे काय आहे देणारा तो तिथे बसलेला आहे आणि त्याच्या सत्तेने हे सगळं चालू आहे. काय चमत्कार घडतो आम्हाला पण माहिती नाही. कधी कधी तर काहीच नंतर अचानक कोणतरी येऊन देऊन जातो. तेच आम्हाला समोरच्यानं द्यायचे. जो का अडला नडला ज्या गरिबांचे आशीर्वाद आहेत ते कधी वाया जात नाही आहेत, कारण तो हृदयापासून आणि मनापासून देतो. श्रीमंत लोक कधी आशीर्वाद देत नाही. म्हणून आम्ही सांगितलं, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं. म्हणजे घर मोठं आणि मन खोटं आहे त्याला काय अर्थ नाही आहे. म्हणून आम्हाला शेठ म्हणतात, पण आम्ही गरिबांचे शेठ म्हणतो, आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही म्हणत. कारण शून्यातून आम्ही इथपर्यंत सगळी मंडळी आलेलो आहोत. तेव्हा आम्हाला ती सर्व कल्पना आहे की एक काळ तर असा होता आपला अगदी 25-30 वर्षापूर्वी की आपण फार वेगळ्या परिस्थितीत होतो. आता आपल्या सुधारणा झाल्या, सगळं झालं. नंतर त्यावेळेला आपण कशा स्थितीत सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपली नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण तुमचा मंत्री. म्हणजे तुम्ही 4थ्या वेळेला निवडून दिलात आणि मंत्री पण झालो, ते उपकार तुमचे आनंद आहे. लोकांना वाटलं होतं की 3 वेळेला आमदार होतो माणूस, 4थ्या वेळेला होत नाही. पण तुम्ही त्याला अपाट ठरवलं आणि रेकॉर्ड केलं की भरत शेठला 4थ्या वेळेला आमदार करून मंत्री पण केलं. आणि म्हणून मी प्रभू रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं. आणि हा उत्सव गेले अनेक किती वर्ष, गेले 38 वर्ष हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आपण जो करताय तो असाच पुढे चालू राहण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सुख समाधान आरोग्य द्यावं आणि ताकद द्यावी अशी मी या प्रभू रामचंद्र यांच्याकडे प्रार्थना करतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दांना पुनरावृत्ती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.